हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू अवर चॅनल इंडियन लाईफस्टाईलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे महालक्ष्मीला वेगळ्या पद्धतीने आपण यावर्षी कशी साडी घालू शकतो। तर सहावार नऊवार आणि त्याचबरोबर महालक्ष्मी कोल्हापूरची जी महालक्ष्मी त्या पद्धतीची साडी अगोदर शेअर केलेली आहे। तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर त्याच्या सगळ्या लिंक महालक्ष्मी गणपती याच्या डेकोरेशन जे पण काही रिलेटेड व्हिडिओज असतील ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक देते, जरूर जाऊन चेक करा। आज आपण वेगळा प्रकार पाहणार आहोत, पण आज घालणार आहोत घागरा टाइप साडी। तर चला मग वेळ न वाया घालवता लगेच सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि जितकं पॉसिबल होईल तेवढं शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। आणि तुमच्याही काही आयडिया असतील किंवा रिक्वेस्टेड व्हिडिओ असतील तर पटापट सांगा। आता 10 दिवस राहिलेत गणपती गौरीला, तर सगळ्यांची तयारी चालूच झाली असेल। त्या संबंधित काही व्हिडिओज असतील, रेसिपी असो काही असो, मला कमेंट करून कळवा। जेवढे पॉसिबल होतील तेवढे व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर सर्वांचे जे महालक्ष्मीचे स्टँड असतात ते वेगवेगळे असतात, तर आमच्याकडे अशा पद्धतीची महालक्ष्मी आहे। आता रेडीमेडही आलेले आहेत, त्याला तर काहीच करावं लागत नाही। पण जर तुमच्याकडे असं स्टँड असेल तर त्याला सर्वात पहिले एक पीस साडी किंवा कोणतंही कापड, नवीन कापड असं आपण गुंडाळून घ्यावं, किंवा नवीन परकर असेल तर तोही पीसही गुंडाळला तरी चालेल। मग त्याच्यावरून आपण महालक्ष्मीला साडी घालूयात। तर साडीसोबत, मेन साडीसोबत आपल्याला हवी आहे ओढणी, पण मी इथे ओढणी नसल्यामुळे ही ऑरेंज कलरची साडी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतली आहे फक्त। तर ऑप्शनल आहे, डोक्यावरून पदर घेताना आपण ती वापरणार आहोत। सगळ्यात पहिले साडी घालून घेऊयात, म्हणजेच घागरा घालून घेऊयात। तर घागरा म्हटलं की पूर्ण घेर आला पाहिजे गोल, त्याच्यासाठी पूर्ण साडीच्या आपण मिऱ्या घालून घेऊयात। अख्ख्या पूर्ण साडीच्या फक्त थोडासा पदर सोडून पूर्ण मिऱ्या घालायच्यात। छोटासा पदर सोडून बाकी सगळ्या मिऱ्या यामध्ये अशा खोसून घ्यायच्या। जेवढी उंची महालक्ष्मीची आहे त्या पद्धतीने घागराची उंची ॲडजस्ट करून बाकीच्या मिऱ्या ह्या आतमध्ये खोसून घेतलेल्या आहेत। आता दुसऱ्या साईडने आपण घागऱ्याची बाजू जी आहे ती सेट करूयात। या साईडचा जो पदर आहे तो मागच्या साईडला ओढून घ्यायचा, म्हणजे पूर्ण गोल आकाराचा घागरा आपला तयार झाला पाहिजे। मागच्या साईडलाही कव्हर करायचं आहे। आणि अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने घागऱ्याच्या प्लेट्स असतात त्या पद्धतीने आपण याला सेट करून घेऊयात। तर हे आपण नंतर लास्टलाही करू शकतो। पूर्ण सगळं झाल्यानंतर या मिऱ्या व्यवस्थित शेवटी आपण पुन्हा एकदा ॲडजस्ट करू शकतो। तर अंदाजे अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करा। थोडीशी उंची अजून कमी घेतलीत तर अजून उठून दिसतो घागरा, त्यामुळे मी थोडीशी उंची कमी केली आहे। अजून थोड्या मिऱ्या वरती खोसून घेतलेल्या आहेत। यानंतर आता बॉडी जी आहे महालक्ष्मीची लावून घ्यायची आहे, मुखवटा लावून घ्यायचा आहे। मगच आपल्याला पदर जो आहे वरती, जो घागऱ्याच्या वरती आपण वेगळ्या पद्धतीने पदर सेट करणार आहोत, तो पदर आपल्याला ॲडजस्ट करता येईल खांद्यावरून। त्यामुळे तर इथे मी जे आहे मुखवटा वगैरे लावून घेते। बऱ्याच वेळेला मुखवटा, महालक्ष्मीचे हात वगैरे लावताना मध्ये कापड किंवा कागद लावला जातो, म्हणजे ते व्यवस्थित घट्ट बसतात। तर त्या पद्धतीनेच मी थोडंसं कापड लावून अगदी मुखवटा चांगला घट्ट बसेल, अगदी हलणार नाही या पद्धतीने इथे बसून घेतलेला आहे। आणि मध्ये जी खाच दिसते ती दागिने लावल्यानंतर अजिबात दिसत नाही। आता आपण जो पदर आहे तो सेट करूयात। तर पदर पाठीमागून पुढे घ्यायचा आहे। घागऱ्याच्या साडीला पुढून मागे नाही घेता, जसं सहावारीला घेतो तसं नाही घ्यायचं आहे, पाठीमागून पुढे घ्यायचा आहे, आणि तोही अगदी छोटा। तर अशा मिऱ्या घालून घ्यायच्या सर्वप्रथम, आणि असा काठ समोर दिसला पाहिजे या पद्धतीने मिऱ्या घालायच्या आणि अशा पद्धतीने सेट करायचा। तर घागरा साडी घालण्यासाठी जी पण साडी तुम्ही यूज कराल ती थोडीशी हेवी किंवा अशी फ्लफी असायला हवी, जेणेकरून थोडीशी फुगेल ती साडी। अगदी चोपून बसणारी साडी ही घागऱ्यासाठी छान नाही दिसणार, किंवा जो घागरा असतो मेन घागरा तो जर आतून घातला आणि त्याच्यावरून साडी नेसवली तर अजून जास्त फुगलेला असा घेर दिसेल। तर
ही एक टिप आहे अजून छान घागऱ्याचा जो खालचा फ्लो आहे तो दिसण्यासाठी. आणि त्यानंतर आता एका साईडने मी पिन लावून घेतली आहे मिऱ्यांना आणि दुसऱ्या साईडने दुसरा जो काठ आहे, दुसरा जो कॉर्नर आहे तो मागच्या साईडला लावून घेतला आहे सेफ्टी पिनच्या मदतीने. आणि मग पुढील ज्या मिऱ्या आहेत त्या एकदा सेट करून तिथे देखील एक पिन लावून घेणार आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित दिसतील. हे पहा, अशा पद्धतीने इथे थोड्याशा मिऱ्या सेट करून मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेते. शक्यतो फुगणारी साडी आहे त्यामुळे ह्या मिऱ्या विस्कटल्यासारख्या दिसतात, तर अशा पद्धतीने आपण इथे पिन लावून घेऊयात. आणि आता साडी पूर्ण घालून झालेली आहे. त्यानंतर जे आहे जे पण दागिने आहेत वगैरे ते सगळं आपण घालून घेऊयात. यानंतर जसं की मी सुरुवातीला सांगितलं, ओढणी आपल्याला हवी आहे डोक्यावरून पदर घेण्यासाठी. तर माझ्याकडे आता ओढणी नसल्यामुळे मी फक्त साडी तुम्हाला घेऊन दाखवत आहे की कशा पद्धतीने आपण ओढणी सेट करू शकतो. तर साडीची लांबी थोडी जास्त होते. जरी तुमच्याकडे ओढणी नसेल तर ओढणीला मॅचिंग अशी कोणतीही साडी किंवा जी आपण महालक्ष्मीला साडी घातली आहे त्याचा कॉन्ट्रास्ट कलर वापरून तुम्ही वरती जे आहे ओढणी लावू शकता, पदर देऊ शकता. तर मी एक जस्ट तुम्हाला दाखवते आहे की कशा पद्धतीने मी इथे डोक्यावरील पदर लावत आहे. तर ही एक्स्ट्राची जी साडी आहे ती मागच्या साईडला मी कवर करून घेतली आहे. फक्त आपल्याला वरती डोक्यावरती पदर हवा आहे. आणि आपली साडी घालून झालेली आहे, दागिने घालून झालेले आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.